माझ्या मिस्टरही या भरलेल्या बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत एकदम. बघा किती छान होतात त्या. हे बघा किती छान झाल्यात आतून पण. नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करून दाखवणार आहोत खाज्याच्या करंज्या. तर बघा या अशा करंज्या मी करणार आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच अशी मी आशा करते. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येतील. आता आपण ह्या खाज्याच्या करंज्या करणार आहोत ना, त्याच्यासाठी मी ह्या परातीत थोडंसं मीठ टाकले अर्धा चमचा आणि हा मैदा घेतला आहे मी अर्धा किलो. तो चाळून घेते. कधी पिठळी कुठलीही चाळून घ्यायची, काय घाणबीण असेल तर त्यातनं ती निघते. आपला 3 वाटीच्या वरती मैदा होईल. जरासा मी ह्यातला लाटाला काढून ठेवणार आहे, लागला तर, लागत तर नाही ठेवणार आहे काढून. 4 वाटी झाला. इस वाटीमध्ये 4 चमचे काढून ठेवला. तर 4 चमचे ह्याच्यात मी बारीक रवा टाकते. 4 मीठ आणि रवा एकत्र करून घेते. हे आपण साजूक तूप घेतलेलं आहे. हे बघा आता गरम झाले, एकदम करपवायचं पण नाही. हे पिठावर ना पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं असं. आधी चमच्याने जरा करायचं कारण गरम असते ना म्हणून, आणि मग हाताने केलं तरी चालतं. आता मी हाताने पूर्ण चोळून घेते. पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे आपलं तूप लागलं आहे. आता हे बघा असा गोळा बनतो. आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया घट्ट एक गोळा. तर मी थोडं थोडं पाणी टाकते. हे आपलं आता मैदा आणि रवा भिजून झालेला आहे. तर मी आता झाकून ठेवते. आपलं कसं सारण करंजीमधलं भाजून होईपर्यंत परत कॉर्नफ्लॉवरचं आपलं पेस्ट करून घ्यायला लागेल. ते होईपर्यंत आपला हा मैदा भिजेल. आता आपण करंजीचं सारण भाजून घेऊया. त्यासाठी मी ही खसखस घेतली आधी 2.5 चमचे. खसखस भाजून घ्यायची चांगली. आता आपली खसखस होत आलेली आहे. वास आला चांगला खसखशीचा. आता मी खसखस काढून घेते आणि मग ह्यामध्ये खोबरं टाकते. हे जवळजवळ मी 1/2 किलो खोबरं घेतले. त्याचं काढलेलं आहे काळं मागचं आणि असं पिसलेलं आहे. 2 बॅचमध्ये भाजून घेते हे खोबरं. हलवत राहायचं, याच्यामध्ये खाली लगेच लागतं. चांगलं भाजून घ्यायचं होईपर्यंत. आपलं हे खोबरं भाजत आलेलं आहे. खसखस टाकलेस त्याच परातीमध्ये काढून घेते. आता मी हे राहिलेलं खोबरं टाकते ह्याच्यामध्ये आणि परत ते भाजून घेते. असं चांगलं लालसर भाजून घ्यायचं आणि मग हाताने गार झालं का आपण चुरायचं. ते म्हणजे बारीक होते. हे पण मी काढून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकूया 2 चमचे. आपला रवा भाजून घेऊया. रवा घेतला मी 1/2 किलो. बारीक रवा घ्यायचा. मस्तपैकी भाजून घ्यायचा तुपामध्ये. तो लालसर असा मीडियम गॅसवर भाजायचं सगळं. रवा आणि आपलं खोबरं जरा सरसरीत असते ना, करंजी जरा फुटण्याची शक्यता असते. मग त्याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते पण चांगलं तुपात मग भाजून घेणार. करंजी खायला बरी वाटते पण मेहनत पण भरपूर असते. आणि माझ्याकडच्या करंज्या माझ्या भाऊजायांना वगैरे खूप आवडतात. हा आपला तर रवा भाजून झालेला आहे. तुम्ही काढते एका ताटामध्ये. आता मी ह्याच्यामध्ये तूप टाकते परत. आणि आपण हे गव्हाचं पीठ घेतलं होतं ना, ते भाजून घेऊया 1 वाटी. ते पण मस्त लालसर असं भाजून घ्यायचं. आता आपलं हे पीठ जरा कलर बदलत चाललेलं आहे. चारोळी पण ह्याच्यात टाकते जरा भाजायला, कोमट नाही झाली पाहिजे म्हणून. जास्त नाही भाजायची, थोडी.
भाजून झालंय सगळं. आणि हे बघा खोबरं असं हाताने बारीक केलं चांगलं. तर त्या खोबऱ्यामध्ये मी सगळे काढून घेते. रवा पण या खोबऱ्यामध्ये टाकला. आणि हे कसं गार झाल्याशिवाय आपल्याला साखर नाही घालता येणार. हे गार करत ठेवते मी. हे आपलं ड्रायफ्रूट्सची पावडर आहे ती टाकते. तर मिक्स करून असं ठेवते आणि मग साखर घालून परत मिक्स करणार. त्यासाठी मी साखर घेतलेली आहे 300 ग्रॅम बारीक करून. आता हे सारण आपलं गार झालेलं आहे. त्याच्या त्या आतमध्ये साखर टाकून घेऊया. साखर टाकताना बघायचं जरासं खाऊन. थोडीशी टाकल्यावर वाटलं तर जास्त टाका, तुम्हाला कसं लागते त्याच्यावर. कारण वरून आपलं मैद्याचं वगैरे आवरण येते ना, कधी जास्त पण लागते. मी माझ्या अंदाजाने घेतलेले आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही बघू शकता. आता आपलं तयार आहे सगळं. अर्धा किलो करंज्या ह्याच्यामध्ये होतात, अर्धा किलो मैद्याच्या. आणि आमच्याकडे एकदम कम्म अशा भरलेल्या लागतात, खुळखुळा नाही चालत. ही वेलची पावडर आणि जायफळ टाकते मी. सगळी मी साखर टाकते घेतलेली. चला तर आपलं हे पुरण तयार आहे. आता आपण करंज्या लाटायला घेऊ. 5 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेते. त्याच्यावर मी साजूक तूप टाकते, 4 चमचे टाकते. आणि हे चांगलं असं मथून घ्यायचं हलकं होईपर्यंत. थोडं अजून टाकते मी ह्याच्यामध्ये. हे आपलं चांगलं फेसून झालेलं आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे बघा हे आपलं झालेलं आहे, ते मी या बाउलमध्ये काढून घेतले. हे आपलं मी सारण भाजून घेतलेलं आहे गार करून आता. आणि छानच आपलं सारण झालेलं आहे. चवीला पण एकदम परफेक्ट झालेलं आहे, साखर वगैरे. हे आता मी बाजूला करते. आणि हे आता मी मैदा आपला मळून घेतलेला, त्यातले हे 3 गोळे काढलेत. आणि ह्याच्या आता चपात्या लाटून घेते, पातळ अशा करून घ्यायच्या. आणि सगळं पिठं ना झाकून ठेवायची, ही नाही तर लगेच सुकतात. रवा आहे ना त्याच्यात, त्याच्यामुळे लगेच सुकला जातो आणि मग करंजी फुटण्याची शक्यता असते. तर चला आता मी लाटून घेते या चपात्याची. हे बघा अशी पातळ लाटून घेते अगदी. मैदा आणि रवा आपला चांगला भिजलेला आहे. पोळी आपली झालेली आहे. आता दुसरी घेतली मी लाटायला, ती पण लाटून घेते. ती दुसरी झालेली आहे. आता तिसरी घेते. तिसरी पण पोळी लाटून झालेली आहे. त्यावर आपण आता कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया. सगळ्या बाजूने सारखा असा लावून घ्यायचा कडाबिडाने. आता मी ही दुसरी त्याच्यावर ठेवलेली आहे. सगळ्या बाजूने अशी ओढून घ्यायची पूर्ण. परत त्याच्यावर लावून घ्यायचं आपण. आता ही तिसरी लावते त्याच्यावरती. तिसऱ्याच्यावर पण वरती लावायचं, मैदा कसा ताणला जातो. घट्ट ही गुंडाळी करत जायचं. पहिले मी मागची पुढची टोकं काढते. साधारण 1 इंचाचे करू शकता तुम्ही. अंड्याला हे बघा लेयर किती चांगले सुटलेले आहेत. 2-3 प्रकारे करू शकतो. हे असं मध्ये दाबायचं आणि मग ते लाटून घ्यायचं. नाही तर मग तुम्हाला पाहिजे असेल तर असं पण तुम्ही दाबून लाटू शकता. हे बघा 4 लावल्यात आपण याच्यावर. कडा अशा आतमध्ये घालायचं जरा. आता मी मधनं आधी रोल कापते आणि मग असा उभा मधनं कापते. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढी लाटार पोळी करून घ्यायची. आणि ही बाजू अशी खालीच ठेवायची आणि लाटायची.
जे आपले पापुद्रे आहेत ते खालीच ठेवायचे आणि लाटायचे आणि भरताना पण बरोबर लक्ष ठेवून ते करंजी भरायची म्हणजे खाली त्याला चांगले लेअर सुटतात. आपलं सारण भरपूर भरायचं त्याच्यामध्ये. दुसरी भरून घेते. माझ्या मिस्टर या भरलेल्या बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत एकदम. खूप छान भरतात ते. ह्यातल्या तळून घेते. मध्ये आपण रोल कापून घेतला ना त्यातल्या ह्या आहेत. करंजी तळताना त्याच्यावर तेल उडवायचं असतं असं हळूहळू. आता अंगावर उडायचं. बघा किती छान होतात त्या. आणि करंज्या अशा दुसऱ्या दिवशी राहिल्या ना का त्या खूप सुंदर लागतात. आता तुम्हाला एवढी अशी खुसखुशीत नाही लागणार. जरा त्या राहायला लागतात. 1.5-2 तास चांगले ठेवल्या ना तर ते मस्त होतात. तुम्हाला कुठला प्रकार आवडला तो मला कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. कुठल्या याची करंजी तुम्हाला जास्त आवडली ती. लागणार तर सर्व सारखीच म्हणजे आतून, पण वरून कसे दिसायला छान दिसते ते तुम्हाला कळेलच. आणि कोण चुकून राहिला असेल सबस्क्राईब करायला तर त्याही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन माझे येत जातील तुम्हाला आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. एकच मळलेल्या मैद्यापासून तुम्हाला मी 3 प्रकार शिकवलेले आहेत. आणि चौथा प्रकार आहे की काही लाट्या बिट्या करत बसायचं नाही. एक एक गोळा त्यातला छोटा काढायचा आणि लाटत जायचं. आपण मोहन घातलेलं असते ती पण सुंदर होते. आता ह्या आपल्या होत आल्या त्या मी काढून घेते. चला आता आपल्या ह्या 3 प्रकारच्या करंज्या झालेल्या आहेत. बघा किती छान झालेल्या आहेत त्या. मी एक तुम्हाला ही मोडून पण दाखवते. किती बघा खारीसारखी अगदी खुसखुशीत झालेली आहे. बघितलं किती सुटले त्याला पदर. जर तुम्हाला करंज्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कशा झाल्या ते. तुम्हाला कुठला प्रकार आवडला तो मला कळवा. आणि जो कोणी अजून परत राहिला असेल सबस्क्राईब करायला तर त्याही लवकरात लवकर करावं हीच मी त्यांना विनंती करते. तोपर्यंत धन्यवाद.